कल्याण पश्चिम येथील खडकपाडा चौकात स्थित गुलशन बार अँड रेस्टॉरंट या आस्थापनामध्ये महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचा उघड भंग करून FL3 परवान्यावर वाईन शॉपसारखी अवैधरित्या मद्य विक्री सुरू आहे। सदर FL3 परवान्याअंतर्गत केवळ रेस्टॉरंट व बार परिसरात बसून मद्यपान करण्याची परवानगी असते, परंतु येथे प्रत्यक्षात काउंटर उभारून सीलबंद बाटल्यांमध्ये दारू विक्री सुरू आहे। या बाटल्या ग्राहकांना MRP किमतीत देऊन सरकारचा दररोज लाखो रुपयांचा वॅट आणि उत्पादन शुल्क महसूल तोटा केला जात आहे। गुलशन बार अँड रेस्टॉरंटमध्ये कोणत्याही प्रकारची भोजन व्यवस्था, आसन व्यवस्था, किचन किंवा परमिट रूम नाही, उलट फक्त एक विक्री काउंटर उभारून खुलेआम बाटल्यांची विक्री चालवली जाते। महाराष्ट्र आबकारी अधिनियम 1949 व त्यातील कलम 65B, 68 आणि 69 नुसार अशा प्रकारच्या नियमभंगासाठी परवाना निलंबित किंवा रद्द केला जाऊ शकतो। तसेच फौजदारी कारवाई सुद्धा होऊ शकते। तथापि या बारमध्ये ना किचन, ना आसन व्यवस्था, ना परमिट रूम, फक्त विक्री काउंटर उभारून वाईन शॉप प्रमाणे व्यवहार सुरू आहे। महाराष्ट्र आबकारी अधिनियम 1949, द महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट 1949, कलम 65B, परवान्याच्या अटींचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द करण्याचा अधिकार शासनाकडे आहे। कलम 68, उत्पादन शुल्क आयुक्तांना अशा परवान्यांवर निलंबन किंवा दंड करण्याचे अधिकार आहेत। कलम 69, नियमबाह्य विक्री करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे। कलम 83, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास दंड आणि कारावास दोन्ही होऊ शकतात। महाराष्ट्र फॉरेन लिकर रूल्स 1950, नियम क्रमांक 45, FL3 परवानाधारकाने परवानाधारक जागेवरच मद्यपानाची परवानगी द्यायची असते। नियम क्रमांक 48, सीलबंद बाटली स्वरूपात बाहेर विक्री करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे। नियम क्रमांक 52, रेस्टॉरंटमध्ये भोजन व आसन व्यवस्था बंधनकारक आहे। परमिट रूम किंवा किचन नसल्यास परवाना रद्द करण्याचा अधिकार आयुक्तांकडे आहे। गुलशन बार अँड रेस्टॉरंटमधील प्रत्यक्ष स्थिती तपासात असे समोर आले आहे की गुलशन बार अँड रेस्टॉरंटमध्ये ना स्वयंपाकघर, ना भोजन व्यवस्था। ग्राहकांना सीलबंद दारूच्या बाटल्या MRP किमतीत थेट विकल्या जात आहेत। हे सर्व व्यवहार वाईन शॉप प्रमाणे उघडपणे चालवले जात असून बाहेरून सामान्य ग्राहकाचे बार नसून वाईन शॉप असल्याचा भास होतो। बारच्या परिसरात मद्यपान रस्त्यावर, फुटपाथवर आणि रिक्षांमध्येच चालते। यामुळे मद्यपींचा सुळसुळाट चाला असून स्थानिक महिला व नागरिकांना मानसिक त्रास व असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे। गुलशन बार अँड रेस्टॉरंटकडून दररोज शेकडो सीलबंद बाटल्या MRP दरात विकल्या जात असल्याने त्यावर लागणारा वॅट व उत्पादन शुल्क सरकारपर्यंत पोहोचत नाही। अशा प्रकारे दररोज लाखो रुपयांचा महसूल तोटा राज्य शासनाला सहन करावा लागत आहे। 5 जून 2025 रोजी गुलशन बार अँड रेस्टॉरंट विरुद्ध अधिकृत लेखी तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दाखल करण्यात आली होती। तरीही 4 महिन्यानंतर सुद्धा ना तपास, ना चौकशी, ना परवाना निलंबन, उलट विभागातील काही अधिकारी या बारची उघडपणे पाठराखण करत आहेत। गुलशन बार अँड रेस्टॉरंटमध्ये रात्री उशिरापर्यंत लोक बाटल्या घेऊन बाहेरच मद्यपान करतात। महिला व विद्यार्थिनींना दररोज त्रास सहन करावा लागतो। पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकारी दोघेही गप्प बसले आहेत। गुलशन बार अँड रेस्टॉरंट खडकपाडा चौक, कल्याण पश्चिम हे परवान्याच्या अटींचे उघड उल्लंघन करणारे ठिकाण ठरत आहे। अशा प्रकारे बारचा परवाना वापरून वाईन शॉप प्रमाणे अवैध मद्य विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून राज्य शासनाने तात्काळ कारवाई करून अशा सर्व परवाना गैरवापर करणाऱ्या आस्थापनांवर अंकुश आणणे अत्यावश्यक आहे। बातमी तीच जी समाजाची व्यथा मांडेल। बातमी तीच जे प्रशासनाच्या कानात शिसे होतील। बातमी तीच जी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सिंहासने हलवेल। बातमी तीच जी राज्यकर्त्यांना जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल। आणि हो, बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल। वर्तमानात रहा, वास्तवात जगा आणि रहा आमच्या सोबत।